ओके, फर्स्ट मेथड बघितली नॅचरल मेथड, सेकंड क्वायटस विथड्रॉवल और इंटरप्टस, थर्ड लॅक्टेशनल मेनोरिया. त्याच्यामध्ये काय होत असतं, जी काही फिमेल असते ती फिमेल आफ्टर द प्रेग्नन्सी मिल्क सिक्रेट करत असते फॉर दॅट बेबी, आणि त्या बेबीला जोपर्यंत ती मिल्क सिक्रेट करत असते, जो लॅक्टेशन पिरियड असतो त्या लॅक्टेशन पिरियडमध्ये मदरची ब्रेस्ट फिडिंग असते, म्हणजे जे काही बेबीला दूध पुरवत असते, त्यामुळं त्या फिमेलमध्ये मोस्टली काय होत नाही, ओव्युलेशनचे चान्सेस नसतात. जरी असले तरी ते चान्सेस फेल होत असतात. कंटिन्युअस जर ब्रेस्ट फिडिंग असेल तर त्याच्यामध्ये काय होत असतात, चान्सेस येत नसतात. ओके, नंतर जो आहे चौथा पॉईंट आहे जो डी आहे, केमिकल मीन्स स्पर्मिसाइड्स दॅट आर यूज्ड बाय द फिमेल पार्टनर. ओके, आता ह्याच्यामध्ये केमिकल मीन्स म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये असणार आहे असे काही केमिकल असतात की जे फिमेल वापरत असते. कशासाठी? फॉर किलिंग द स्पर्म्स. स्पर्म किल करण्यासाठी. स्पर्म जे व्हाजायनामधून आत जात असतात ते किल करण्यासाठी फिमेलनं वापरलेले केमिकल्स. मग ते केमिकल कोणत्या स्वरूपामध्ये असतात? फोम, टॅबलेट, जेलीज, क्रीम्स दॅट आर द chemicals which are used by the female partner before the sexual intercourse. If these chemicals are introduced into the vagina, they adhere to the mucous membrane. Okay, and they kill the sperms. जर हे केमिकल जर व्हाजायनामध्ये इंट्रोड्यूस केले, वापरले, तर काय होत असतात, या केमिकलमुळं जे काही स्पर्म्स असतात ते स्पर्म्स काय होतात, किल होतात, आणि त्यामुळे फर्टिलायझेशन होत नाही. याचा ड्रॉबॅक असा आहे की याच्यामुळं ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकते. दॅट सो देर इज अ चान्सेस ऑफ फेल्युअर. ॲलर्जिक रिॲक्शनमुळं चान्सेस काय होऊ शकतात, फेल होऊ शकतात. पण मोस्टली हे यूज केलं जातात बाय द फिमेल पार्टनर. नेक्स्ट जे आहे केमिकल्स मीन्समध्ये फोम, टॅबलेट, जेलीज आणि क्रीम्स, हे 4 असे डिव्हाइसेस जे फिमेल पार्टनर यूज करते. नंतर आहे मेकॅनिकल बॅरियर किंवा मेकॅनिकल मीन्स. याच्यामध्ये मेकॅनिकली असे काही पार्ट आहेत की जे काही मेल यूज करतात, काही फिमेल आहेत. त्यातलं जे पहिलं आहे कॉन्डोम. कॉन्डोम इट इज अ थिन रबर शीट दॅट इज यूज्ड टू कवर द पेनिस. तर मोस्टली कॉन्डोम म्हणजे काही सांगावं लागणार नाही. दॅट आर यूज्ड बाय द मेल पार्टनर ॲट द टाईम ऑफ द कॉन्टॅक्ट. ओके, इट प्रिव्हेंट द एंट्री ऑफ द इजॅक्युलेटेड सीमेन इन द फिमेल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक. दिस कॅन बी प्रिव्हेंट कॉन्सेप्शन, ज्याच्यामुळं फर्टिलायझेशन होत नाही. तर मोस्टली ह्याच्यामध्ये कोणतेही साईड इफेक्टही नाही. जे कॉन्डोम्स हे जे असतात मोस्टली मेडिकल्समध्ये मिळत असतात. त्याचा अजून काय आहे तर कॉन्डोम इज ऑल्सो सेफगार्ड अगेन्स्ट STDs अँड एड्स. STD म्हणजे काय, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस किंवा एड्ससाठी हा यूज केला जाणारा एक सेफगार्ड आहे. ओके, नंतर आहे डायफ्रॅम. मेकॅनिकल मीन्समध्ये दुसरा आहे डायफ्रॅम किंवा सर्वायकल कॅप अँड ओल्ड्स. आता ह्याच्यामध्ये काय आहे, डायफ्रॅम, सर्वायकल कॅप अँड ओल्ड्स दॅट आर यूज्ड बाय द फिमेल पार्टनरकडून यूज केलं जाणार आहे. जसं मेलमध्ये कॉन्डोम्स असतात तसं फिमेलमध्ये काय असते, डायफ्रॅम असते. डायफ्रॅम इज यूज्ड बाय द फिमेल पार्टनर टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. ओके, दे प्रिव्हेंट द कॉन्सेप्शन बाय द ब्लॉकिंग द एंट्री ऑफ द स्पर्म थ्रू द सर्विक्समध्ये स्पर्म जाऊ दिले जात नाहीत. दे आर यूज्ड ॲज अ कॉन्डोम इन द फिमेल. ओके, that device is inserted into the female reproductive tract to cover the cervix during the copulation. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे, पहिला झाला कॉन्डोम विच इज इन मेल पार्टनर, डायफ्रॅम किंवा सर्वायकल कॅप किंवा ओल्ड म्हटलं जातं त्याला, हे झालं फिमेल पार्टनरमध्ये. तिसरा आहे इंट्रायुटेराइन डिव्हाइस. तर इंट्रायुटेराइन डिव्हाइस IUDS म्हटलं जातं. ओके, इंट्रायुटेराइन डिव्हाइस नावातच आहे. इंट्रा म्हणजे युटेराइन म्हणजे युटेरस, इंट्रा म्हणजे युटेरसच्या आत. युटेरसच्या आत वापरलं जाणारा डिव्हाइस IUDS. कोणकोणतेही असे डिव्हाइस आहेत की जे युटेरसच्या आत फिमेल वापरतात. युटेरस म्हणजे फिमेल असणार आहे. फिमेल वापरणारी अशी कोणती डिव्हाइस आहेत. आता हे जे डिव्हाइस आहेत मोस्टली एखादा डॉक्टर किंवा ट्रेन नर्स काय करत असते, प्लेस करत असते इन द युटेरस ऑफ द फिमेल. कोणते आहेत तर फर्स्ट आहे लिपिज लूप. ओके, सेकंड आहे कॉपर रिलीजिंग IUDs. त्याच्यामध्ये कोणतं तर कॉपर टी माहीत आहे. कॉपर टी इट इज अ मोस्टली यूज्ड डिव्हाइस इन द फिमेल
which is inserted in the uterus by the doctor or the trained nurse. ओके. IUD मध्ये लिपस लूप, कॉपर रिलीजिंग. IUDS मध्ये कॉपर T, कॉपर 7 किंवा मल्टीलोड 375 हे काय आहेत, कॉपर रिलीजिंग IUDs आहे, ज्याच्यामुळं काय होत असतं, जे काही बेबीचं इम्प्लांटेशन जे होतं ते इम्प्लांटेशन होत नाही. म्हणजे फर्टिलायझेशन जरी झालं तर इम्प्लांटेशन व्हायला जागा नसते, म्हणजे तिथं त्याच्यामध्ये काय होणार नाही, युटरसमध्ये राहत नाही. ॲक्च्युअल ह्याच्यामध्ये तो बेबीचं फर्टिलायझेशनच होत नाही. स्पर्म्स काय होतात, कॉपर्टीमुळं किल होतात. ओके. दुसरा आहे हार्मोन रिलीजिंग IUDS. त्याच्यामध्ये LNG-20 आणि प्रोजेस्टार्जट म्हणजे तर हे काय आहेत, हार्मोन रिलीज करणारे IUDS. काही असे हार्मोन रिलीज करणारे IUDS असतात. ओके. आता हे कसे प्लेस केले जातात, आता फर्स्ट याच्यामध्ये तुमच्या बुकमध्ये जे आहे ते आहे कॉपर टी. ओके. आता कॉपर टीचं बघा स्ट्रक्चर कसं असणार आहे. दिस इज अ टी शेप्ड स्ट्रक्चर. कॉपर IUD आणि हार्मोनल IUD म्हणजे कॉपर रिलीजिंग IUD आणि हार्मोन रिलीजिंग IUD दोन्ही शेपला सेप असतात. फक्त कॉपरचं जे आहे ते कॉपरने तयार झालेलं असतं आणि हार्मोनल जे त्याच्यामध्ये काही हार्मोन्स असतात. ओके. त्यातलं पहिलं जे आहे आपण बघूया, कॉपर IUD इट इज प्लेस्ड इन द युटेरस इन बिटवीन द टू फॅलोपियन ट्यूब अँड विच इज इन्झर्टेड इन थ्रू द व्हजायना इन द सर्विक्स अँड इन द टोटल फॅलोपियन ट्यूब. 2 फॅलोपियन ट्यूबच्या मध्ये ते बसवलेलं असतं. ओके. सेम हार्मोनल IUD त्याच्यामध्ये जे स्ट्रिंग असतं ते कुठं असणारं, व्हजायनामध्ये असतं. ओके. आता याच्यामध्ये जे पहिल्यांदा सांगितलं लिपिस लूप, इट इज अ प्लास्टिक डबल एस लूप. तुमच्या बुकमध्ये डायग्राम आहे. प्लास्टिक डबल एस लूप, इट अट्रॅक्ट द मॅक्रोफेजेस स्टिम्युलेटिंग देम टू द ॲक्युम्युलेट द युटेराइन कॅव्हिटी. मॅक्रोफेजेसला काय करतात, अट्रॅक्ट करते आणि हे मॅक्रोफेजेसमुळं जे काही स्पर्म्स ह्या युटेरसमध्ये येतील ते त्यांना काय करत असतात, किल करतात. आणि ॲक्च्युअल जर स्पर्मच किल झाले तर तिथं हे जे काही लिपिज लूप वर्क करतं. त्याच्यामध्ये जे काही स्पर्म किल केल्यामुळं फर्टिलायझेशन व्हायची प्रोसेस होत नाही. या टाईपमध्ये लिपिज लूप कॉपर रिलीजिंग IUD म्हणजे कॉपर टी, हार्मोन रिलीजिंग IUD म्हणजे LNG-20 आणि प्रोजेस्टार्जट हे काय आहेत, टोटल 3 वेगवेगळ्या टाईपचे इंट्रा युटेराइन डिव्हायसेस आहेत. ओके. आता याच्यामध्ये काही ड्रॉबॅकसुद्धा आहेत. तर काय ड्रॉबॅक होऊ शकतात, तर समजा हे जे काही डिव्हायसेस आहेत ते जर युटेरसमध्ये व्यवस्थित नाही बसले तर काय होऊ शकतं, ऑकेजनल हिमोरेज होऊ शकतं, ब्लिडिंग होऊ शकतं. देर इज अ चान्सेस ऑफ द इन्फेक्शन ऑल्सो. ओके. चान्सेस ऑफ इन्फेक्शन ऑल्सो. हे अचानकपणे हे बाहेरसुद्धा पडू शकतं. कॉपर टी किंवा हार्मोनल IUDS जे आहे ते अचानकमध्ये बाहेरसुद्धा पडू शकतो. त्यामुळं 100% गॅरंटी देऊ शकत नाही की हे टोटल अगदी सेफ आहे. पण मोस्टली हे जे लेडीज असतात कॉपर टी ही यूज करत असतात. गावातल्या लेडीजना हाच एक पर्याय म्हणून ते वापरतात कॉपर टी. किंवा अजून एक आहे कॉपर टी नंतर फिजिओलॉजिकल और ओरल डिव्हायसेस. फिजिओलॉजिकल और ओरल डिव्हायसेस ह्याच्यामध्ये अजून काय वेगळं आहे तर पिल्स म्हणजे गोळ्या. फिजिओलॉजिकल डिव्हायसेसमध्ये गोळ्या ज्या टॅबलेट असतात त्या टॅबलेट्स यूज केल्या जातात. मग कोणत्या टॅबलेट्स, मोस्टली जे काही नॅशनल फॅमिली प्रोग्राममध्ये ज्या दिल्या जातात त्या आहेत सहेली नावाची जी काही टॅबलेट आहे ती कशासाठी यूज केली जाते, फॉर कंट्रोलिंग द प्रेग्नन्सी. ओके. इट इज अ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज्ड बाय द फिमेल. द पिल कंटेन्स, गोळ्यामध्ये काय असणार आहे, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. दे इनहिबिट द ओव्ह्युलेशन. त्यामुळे ओव्ह्युलेशन होत नाही. ओव्ह्युलेशन झालं नाही तर एग तयार होणार नाही. एग तयार नाही झाली तर ते ओव्हरीमधून बाहेर पडणार नाही. आणि ओव्हरीमधून बाहेर नाहीच पडलं तर काय होणार आहे, स्पर्म आणि त्याची जी काही फ्युजन आहे ती फ्युजन होणार नाही. ॲटोमॅटिक काय होणार आहे, बर्थ कंट्रोल होणार आहे. आता ही जी काही टॅबलेट असते ती टॅबलेट कधी यूज केली जाते तर ही टॅबलेट जी आहे मोस्टली आठवड्यातून एकदा घेतली जाते. द पिल्स आर नॉट साईड इफेक्ट मोस्टली बट देर आर सम साईड इफेक्ट सच ॲज नॉशिया, वेट गेन, टेंडरनेस ऑफ ब्रेस्ट म्हणजे थकवा असणे, वजन वाढतं, जो काही ब्रेस्ट आहे त्याची टेंडरनेस वाढते, नंतर
मेन्स्ट्रुअल सायकलच्या मध्ये ब्लड लॉस जो असतो तो कमी होतो. ह्या टाईपमध्ये ह्या सहेली ह्या टाईपच्या पिल्सचे काही ड्रॉबॅकसुद्धा आहेत. मोस्टली दीज आर युज्ड बाय द फिमेल विच इज अँड दॅट पिल्स आर द नॉन स्टिरॉइडल, म्हणजे स्टिरॉइडपासून तयार झालेले नसतात. आणि हे जी काही टॅबलेट आहेत ती आठवड्यातून एकदा घेतली जाते, ज्याला गव्हर्मेंटची मान्यता आहे. गव्हर्मेंटनं ह्याला स्पॉन्सर केलेलं आहे. ओके. दुसरं अजून काय फिजिओलॉजिकल ओरल झालं हे. त्याच्यामध्ये अजून एक कोणतं आहे फिजिओलॉजिकल ओरल सोडून अजून एक जे आहे तो आहे ऑदर कॉन्ट्रासेप्टिव्ह, म्हणजे आपण जे बघितलं नॅचरल मेथड, क्वायटस विड्रॉवल, लॅक्टेशनल अमेनोरिया, केमिकल मीन्स, नंतर मेकॅनिकल मीन्स नंतर काय बघितलं आपण फिजिओलॉजिकल डिव्हायसेस. ओके. फिजिओलॉजिकल डिव्हायसेस नंतर अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह इम्प्लॅनॉन आणि नेक्स्प्लॅनॉन. आता ही जी आहे बर्थ कंट्रोलसाठी वापरलं जाणारं इम्प्लांट आहे, जे कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून यूज केलं जातं इन फिमेलमध्ये यूज केलं जाणारं हे काय आहे कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. आता हे अगदी स्मॉल असते. इट इज अ टायनी थिन रॉड अबाउट द साईज ऑफ द मॅचस्टिक, म्हणजे काडीपेटीचा जो आकार आहे त्या टाईपचा ह्याचा एवढा आकार असतो, जो फिमेलच्या अप्पर आर्ममध्ये काय केलं जातो इम्प्लांट केलं जातो. सी इन द डायग्रॅम. या डायग्रॅममध्ये जे आहे डॉट दाखवलेला आहे बघा, ॲरोच्या साह्याने जिथं दाखवलेलं आहे ते काय आहे तिथं तो काय केलं जातो पिअर्स केला जातो स्किनमध्ये, अप्पर आर्ममध्ये तिथं बसवला जातो. आणि याच्यामध्ये काय असतं प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन. जसं फिजिओलॉजिकल डिव्हाइस म्हणजे सहील या गोळ्यामध्ये जे काही कंटेंट असतं तेच कंटेंट ह्याच्यामध्ये असतं, पण ते काय करायचं असतं डायरेक्ट रोज आठवड्यातून एक अशी ही गोळी घ्यावी लागते सहेली. पण ह्याच्यामध्ये काय असतं हे एकदा जर हे इम्प्लॅनॉन जर बॉडीमध्ये आपण ॲड केलं कंटेंट केलं तर त्याची तो काय करत असते तर इट प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी फॉर 3 to 4 years. 3 ते 4 वर्ष ही प्रेग्नन्सी कंट्रोल करत असते, प्रिव्हेंट करत असते. आणि त्यामुळं ह्याचं काम म्हणजे इम्प्लॅनॉन आणि सहेली या गोळ्यांचं काम सेम आहे. दिस आर द मोड ऑफ द ॲक्शन ऑफ दिस इज सिमिलर टू दॅट ऑफ द पिल्स. ओके. दिस इज अबाउट द टेम्पररी मेथड. नाऊ वी हॅव टू सी अबाउट द परमनंट मेथड. आता परमनंट मेथडमध्ये काय आहे 2 मेथड आहे त्याच्यामध्ये. पहिली आहे व्हॅसेक्टोमी विच इज इन द मेल अँड दुसरी आहे ट्युबक्टोमी विच इज इन द फिमेल. आता ट्युबक्टोमी फर्स्ट बघूया. ट्युबक्टोमीमध्ये बघा दिस इज द रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ऑफ द फिमेल. याच्यामध्ये काय केलेलं आहे फॅलोपियन ट्यूब आर टाईड अँड कट. काय केलेले आहेत कट केलेले आहेत आणि त्याला काय केलेले आहेत बांधलेलं आहे. म्हणजे जिथून एग येत असतो एगचा जो काही मार्ग आहे तो मार्गच काय केलेला आहे बंद आहे. त्यामुळे एग जरी आला तर तो पुढंपर्यंत जाणार आहे का नाही जाणार. त्यामुळं काय होणार आहे एग जरी ओव्ह्युलेशन जरी झालं तर त्याची एंट्री युटेरसमध्ये होणार नाही, किंवा स्पर्म जरी युटेरसमध्ये आले फॅलोपियन ट्यूबच्या पर्यंत आले तरी एकपर्यंत जाऊन पोहोचणार नाही. ह्यालाच नसबंदी म्हटलं जातं. फिमेलमध्ये असणारं मुलं होऊ नयेत म्हणून जे ऑपरेशन केलं जातं ते ह्या टाईपमध्ये असतं. ऑपरेशनमध्ये दुसरं काही नसून फॅलोपियन ट्यूब कट केले जातात आणि त्या टाईट केल्या जातात, ओके, बांधल्या जातात, जेणेकरून ओव्ह्युलेशन झालं तरी पण प्रेग्नन्सी राहणार नाही. इट इज इन द फिमेल. ओके. आता हे जे आहे व्हॅसेक्टोमी इन मेलमध्ये बघा ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे फर्स्ट अँड सेकंड हे 2 पॉईंट दाखवले आहेत. फर्स्ट म्हणजे काय केलेलं आहे कट केलं आहे, दुसरं जे काही केलेलं आहे ते टाईट केले. याच्यामध्ये सुद्धा काय होत असतं डिफरन्स टाईड अँड कट. आणि त्यामुळं जे काही स्पर्म्स तयार होतील ते स्पर्म्स शेवटपर्यंत म्हणजे व्हास डेफरन्समधून इजॅक्युलेट डक्टमधून युरेथ्रामधून पेनिसमधून व्हजाइनामध्ये जाऊन पोहोचू शकत नाही. मेलमध्ये असणारी ही नसबंदी आहे टू कंट्रोल द बर्थ कंट्रोल. मोस्टली फिमेलमध्ये हे ऑपरेशन्स केले जातात, मेल ऑपरेशन करून घेत नाही, पण मेलमध्ये सुद्धा ही सुविधा आहे. दिस इज कॉल्ड द व्हॅसेक्टोमी. लक्षात कसं ठेवायचं आहे व्हास डिफरन्स फॅलोपियन ट्यूब जर असेल तर ट्युबक्टोमी. फॅलोपियन ट्यूब कशाचा भाग आहे फिमेलचा भाग आहे, त्यामुळे त्याला ट्युबक्टोमी म्हटलं जातं. आणि व्हास डिफरन्स हा मेलचा पार्ट आहे म्हणून त्याला व्हॅसेक्टोमी असं म्हटलं जातं. दीज आर द
परमनंट मेथड ऑपरेशन्स केले जातात. परमनंटली बर्थ कंट्रोल करण्यासाठी ह्या 2 मेथड वापरल्या जातात. ओके, थांबूया आपण.